डिजिटल तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे। या बदलांचा आढावा घेताना पत्रकारांनी मूल्यनिष्ठता, जबाबदारी आणि मानवी दृष्टिकोन जपणे आवश्यक आहे, असा सूर खामगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय मीडिया संमेलनात उमटला। डिजिटल तंत्रज्ञान, आव्हाने, संधी आणि पत्रकारितेची नवी दिशा या विषयावर ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग माउंट आबू यांच्या वतीने रायगड कॉलनी येथील ब्रह्माकुमारीज शिवालय सेवा केंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात प्रभू स्मृती आणि कुमारी देविका कापडे हिच्या स्वागतम शत स्वागतम या स्वागत नृत्याने झाली। यानंतर ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी यांनी स्वागत प्रबोधन केले। विषयाची प्रस्तावना ब्रह्मकुमार डॉक्टर शांतनुभाई, राष्ट्रीय समन्वयक मीडिया प्रभाग माउंट आबू यांनी केले। त्यात त्यांनी म्हटले की सूचना दिल्याने समस्या सुटत नाही आणि समाधान होत नाही, म्हणून समस्या प्रधान समाधानयुक्त पत्रकारिता करणे महत्त्वाचे आहे। मीडियाच्या कर्तव्याबाबतीत गांधीजी म्हणाले होते की पत्रकारिता म्हणजे फक्त सेवा, सेवा आणि सेवा होय। पोलीस व प्रशासन नसताना काही दिवस देश चालणे शक्य होईल, परंतु मीडियाशिवाय एकही दिवस देश चालणे शक्य नाही। त्याचबरोबर त्यांनी ब्रह्माकुमारी मीडिया विंग द्वारा होत असलेल्या मूल्यनिष्ठ कार्यक्रमांचा आढावा घेतला। आज का ये शुभ दिवस है। आप सभी उस परमात्मा पिता की लाडली संतान, मंचासीन सभी महानुभाव, मेरे पत्रकार भाइयों और बहनों, आप सभी की वक्तव्य सुनकर के लगता था कि सचमुच अपने समाज को सही दिशा देने वाले कितने विद्वान हैं, कितना उनके अंदर अनुभव है, वो क्या चाहते हैं। आपके विचार सुने, सचमुच बहुत ही अमूल्य है, बहुत अच्छा लगा। तो हर एक को ये लगता है कि हमारे गांधी बापू जी भी चाहते थे कि हमारा राम राज्य हो, लेकिन अभी तो नहीं है ना सर, रावण राज्य है ना। तो रावण राज्य बना कैसे? कोई रावण तो कोई व्यक्ति नहीं है क्या? अपन हर बार चलाते भारतवासी, तो रावण बना आज हर मनुष्य के जीवन के अंदर 5 विकार, जिसको अपन गीता में षड् को कहा, उस 5 विकार स्त्री के, 5 विकार पुरुष के, क्योंकि प्रवृत्ति मार्ग है ना। 20 भाषणात ज्येष्ठ संपादक राजेश राजोरे यांनी डिजिटल युगातील पत्रकारितेतील आव्हानांवर प्रकाश टाकत वेगवान बातम्या देताना अचूकता आणि जबाबदारी अबाधित ठेवणे तसेच सोशल मीडियावर नियंत्रण आजचे मोठे आव्हान आहे। तंत्रज्ञानासोबत पत्रकारांनी आत्मपरीक्षण आणि नैतिकतेचे भान ठेवावे असेही त्यांनी सांगितले। उद्घाटन समारंभ दीप प्रज्वलनाने झाला। उद्घाटकीय संबोधनात रणजित सिंह राजपूत, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजास नवीन दिशा देण्याचे कार्य होते। अभिव्यक्तीचे रक्षण करणे पत्रकारितेचे काम आहे, जी व्यवस्था अर्थात प्रशासन आम्हास नियंत्रित करते, त्यातच गडबड आहे। खरी पत्रकारिता करणाऱ्यांचे रक्षण व्हावे असे प्रतिपादन केले। वरिष्ठ संपादक दैनिक सकाळ अरुण जैन, दैनिक लोकमत खामगावचे उपसंचालक अनिल गवई, पुढारी न्यूज चॅनलचे संदीप वानखेडे, दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। समारोपापूर्वी राज्य योगिनी ब्रह्माकुमारी रुक्मिणी संचालिका अकोला सेवा केंद्र यांनी आशीर्वचन दिले, तर BK सुषमा यांनी राजयोग अभ्यासाचे मार्गदर्शन केले। या प्रसंगी किशोरप्पा भोसले, प्रशांत देशमुख, गजानन राऊत, पत्रकार सूर्यवंशी, पत्रकार धनंजय वाजपेयी यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी सुषमा यांनी केले, तर आभार प्राध्यापक गोपाल राखोंडे यांनी मानले। समारोप प्रभू स्मृतीने करण्यात आला। प्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधींनी चर्चासत्रात सहभाग नोंदविला। दीदी खूप खूप धन्यवाद। सुषमा दीदी खूप सविस्तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांना
माझ्या वेगळ्या कुठल्याही परिचयाची गरज नाही, परंतु दिदींचा एक प्रोटोकॉल आहे, त्या हिशोबाने त्यांनी परिचय दिला, त्यांचे खूप खूप धन्यवाद. खामगाव जिल्हास्तरीय मीडिया संमेलन, डिजिटल तंत्रज्ञान, त्यामध्ये आव्हाने, चॅलेंज, संधी, ऑपॉर्च्युनिटीज आणि पत्रकारितेची नवी दिशा हा आजच्या आपल्या मुख्य विषय आहे. वास्तविक या विषयासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालेले माउंट आबू येथून आलेले डॉक्टर शंतनू भाईजी यांचं मी खूप खुल्या दिलाने स्वागत करतो की अशा या कार्यक्रमासाठी मीडिया विंग माउंट आबू मीडिया समन्वय म्हणून आणि राष्ट्रीय कोऑर्डिनेटर म्हणून ते खूप आग्रहाने सर्व ठिकाणी जात आहेत. पुण्याला गेले, अहिल्यानगरला गेले, पिंपरीला गेले, इकडचा भाग केल्यानंतर नांदेड झालं, लातूर झालं, सातत्याने महाराष्ट्रात फिरत आहे आणि परवाच्या दिवशी अकोला, त्यानंतर वाशिम आणि आज खामगाव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की ते या ठिकाणी वेळ काढून माउंट आबू येथून आलेले आहे खास मीडियासाठी. दुसरं म्हणजे महत्वाचं की मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, त्यामध्ये अकोला सेंटर, हे अकोला एक सेंटर म्हणजे झोन आहे अकोला, त्या अकोला झोन मध्ये वेगवेगळी केंद्र येतात, सेंटर येतात ब्रह्माकुमारीचे. तर अकोला झोनचे जे इंचार्ज आहे ज्याच्यामध्ये खामगाव केंद्र येतं, असं मोठ्या दिदी रुक्मिणी दिदी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते नेहमी मीडियाच्या बाबतीत मला सांगत असतात कि भाई मीडिया वाले कुछ मतलब हमारे को जैसा होना वैसा हमारी सेवा लेते नहीं है, हमारे को सेवा देते नहीं. मैं बोलता था कि दीदी आप मीडिया वालों से जरा दूर रहते हो ना, इसलिए मीडिया वालों के नजदीक जाइए. आप मीडिया वालों के नजदीक जाएंगे तो आपको पता चलेगा कि मीडिया वाले ऊपर से दिखते तो कठोर है लेकिन मन के अंदर से बहुत सॉफ्ट होते हैं और वास्तव में वो भी सेवा करना चाहते हैं. लेकिन मैं भाई जी को बोला था, शायद भाई जी का भी मतलब हुआ तो भाई जी ने वो सब्जेक्ट लिया नहीं कि आज समाज में आवश्यकता क्या चीज की है और समाज मांगता क्या है. समाज जो मांगता है वो अगर हम देते हैं तो वो मीडिया नहीं है. समाजाला जे गरजेचं आहे ते देणं हे मीडियाचं काम आहे. ओशो रजनीशने त्याच्यावर खूप सुंदर सांगितलं होतं रणजितजी की समाज जो मागता है वो देना, वो तो एक म्हणजे त्यांनी प्रॉस्टिट्यूशन व्यवसाय सांगितलं. त्याला काय अर्थ आहे म्हणे, समाजाला काय गरजेचं आहे, काय सुधारायला आवश्यक आहे ते पत्रकारांनी दिलं पाहिजे. पत्रकारिता ही विद्यापीठ आहे अशा पद्धतीचं ओशो रजनीशने सांगितलेलं आहे. तेव्हा त्या दृष्टीने काहीतरी एक अलगसे ज्ञान म्हणजे आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.